श्री गणेशाय नमः. श्री जगन्मात्रेय नमः. श्री करवीर महात्म्य अध्याय 36. महात्म्यकारांनी पुराणकारांनी सुद्धा भक्तांच्या मर्यादांना गृहीत धरून काही अध्यायांची रचना केलेली आहे. पूर्वाध्याय तुलनेनं अतिशय क्लिष्ट होता, जिथं अनेक योगांचं वर्णन होतं. ज्योतिषशास्त्र विषयक असे अनेक योग होते की ज्या योगांवरती पिंडदान केल्यानं, श्राद्ध केल्यानं अपार पुण्यफळ मिळेल, असे अनेक योग या ठिकाणी सांगितले गेले होते. पण हा अध्याय मात्र, हा 36वा अध्याय मात्र त्या तुलनेनं केवळ वर्णनात्मक आहे, जो करवीर क्षेत्राचं महात्म्य अतिशय भावरम्यरित्या सांगतं. महर्षी अगस्त्य इथं सांगतायत की या करवीर क्षेत्राच्या भोवतीच्या पर्वतरांगा म्हणजे टेकड्या या जणू जगदंबेचं धनुष्य आहेत. त्र्यंबोलीची टेकडी ह्या धनुष्याचं एक टोक आहे, तर दुसरी सिद्धबटुकेशाची म्हणजे चंबुखडीच्या गणेशाची टेकडी ही या धनुष्याचं दुसरं टोक आहे. आता त्र्यंबोली आपल्या पूर्वेला आणि सिद्धबटुकेश पश्चिमेला. आणि या धनुष्याची प्रत्यंचा काय? प्रत्यंचा म्हणजे दोरी कोणती? तर पंचगंगा. आता हे जर पंचगंगेचं वर्णन, ताणलेल्या धनुष्याच्या प्रत्यंचेप्रमाणे दिसणारी ही जगदंबेची एक जीवनवाहिनी पंचगंगा, हे जर तुम्हाला अगदी सार्थपणानं बघायचं असेल तर करवीर क्षेत्रामध्ये अशी जागा म्हणजे सिदोबाची सुळकी. किंवा दुसरं, आपण जर ज्योतिबाला गेल्यानंतर दक्षिण दरवाजाच्या मार्गाने जिथे गाड्या उतरता येतात अशा वाटेने जर गेलो, घाटात क्षणभर थांबून बघितलं, म्हणजे ज्योतिबाच्या डोंगराची हद्द सुरू झाल्यानंतर क्षणभर थांबून बघितलं तर ही ताणलेल्या प्रत्यंच्या आकाराची पंचगंगा आपल्याला दिसते. पण त्याहून अधिक सिदोबाच्या सुळकीवरून हे वर्णन अतिशय सार्थ दिसतं. आणि या धनुष्याचे बाण काय? तर मयुरी, म्हणजे रंकाळ्यापासून पंचगंगेला जाणारा प्रवाह हा मयुरी सारखा आहे. याला नाव मयुरी आहे, जिथं मयुरी आणि पंचगंगा संगम हा या करवीर क्षेत्रामध्ये गुरु महाराजांच्या घाटाच्या पलीकडच्या बाजूला होतो. तर जयंतीचा उगम होतो कात्यायनीला अमृतकुंडामध्ये आणि संगम होतो सर्वेश्वराच्या देवळाच्या पुढच्या बाजूला. हे दोन या जगदंबेचे बाण आहेत. आता या बाणांच्या साह्यानं इथं देवीला धन्विनी म्हणजे धनुष्यधारिणी असा शब्द वापरलाय. आणि या जयंती मयुरीच्या बाणांनी भक्तांच्या पापांचा संहार करते अशी ही जगदंबा श्रीकंठेश्वर आणि हाटकेश्वर या नदीमध्ये विराजमान आहेत. त्र्यंबोली आणि सिद्धबटुकेच्या मध्ये हे जे काही क्षेत्रामध्ये पूजा, तर्पण, यज्ञ, दान नियमांचं पालन केलं तर जे काही फळ मिळतं ते आगाध आहे. ही पंचगंगा, या पंचगंगा रूपी आणि पर्वत रूपी धनुष्याच्या मध्ये जो कोणी राहतो, ही पंचगंगा आपल्या पासून अनेक योजन दूर असलेल्याची सुद्धा षडरिपूंचा संहार करते, कलिकालाचा नाश करते, असं या करवीर क्षेत्राचं महात्म्य. या करवीर क्षेत्राचं महात्म्य काय वर्णन करावं, जिथं भोगावती अतिपावनी अशी पंचगंगा विराजमान आहे. भागीरथीपेक्षा, मंदाकिनीपेक्षा सुद्धा श्रेष्ठ असे तीर्थ आहे. आणि त्याहून भोगावती म्हणजे ही साक्षात पंचगंगा त्रितय स्वरूपा म्हणजे गंगेची. आपण जर गंगा अवतारामध्ये पाहिलं तर वामन अवतारामध्ये ब्रह्मदेवांनी वामनाचे चरणाचं प्रक्षालन केलं, त्याच्यापासून गंगेची उत्पत्ती झाली. ही गंगा स्वर्गामध्ये मंदाकिनी नावाने प्रवाहित आहे. ती स्वर्गातली गंगा भगीरथानं पृथ्वीवर आणली. ती भागीरथी नावाने प्रसिद्ध आहे, तिला आज आपण गंगा म्हणतो. आणि तीच गंगा दक्षिणेला पाताळामध्ये भोगावती नावाने प्रसिद्ध आहे. आणि तीच भोगावती या करवीर क्षेत्राची नदी आहे. काशी क्षेत्र आणि करवीर क्षेत्र यांच्या तुलनात्मक दृष्ट्या जर आपण बघितलं तर काशीला गंगा उत्तरेहून दक्षिणेला वाहते, तर करवीरात दक्षिणेहून उत्तरेला वाहते. काशीपासून केदाराचं क्षेत्र ज्या कोणामध्ये आहे त्याच कोणामध्ये कोल्हापूरपासून ज्योतिबाचं क्षेत्र आहे. काशीपासून ज्या अंतरावरती जेवढ्या कोणामध्ये प्रयाग आहे तेवढ्याच कोणामध्ये करवीरापासून प्रयाग आहे. असं हे पवित्र परमपावन क्षेत्र अगदी रसातलामध्ये सुद्धा जर कोणाचं पातक असेल तेही नष्ट करणारी ही पंचगंगा परम अशी पावन आहे. या क्षेत्राचं महात्म्य कुणालाही सांगता येणं कठीण आहे. अगदी नारायण किंवा सदाशिव जरी असले तरी त्यांना या करवीर क्षेत्राचं महात्म्य सांगता येणं कठीण आहे. पापातला पापी जरी मनुष्य असला तरी भोगावती आणि हाटकेश्वर त्याच्या पापाचा संहार करतात.
अनेक तीर्थ विराजमान असलेल्या करवीर क्षेत्रामध्ये परलोकांची वृद्धी होते. ही भोगावती म्हणजे कलिकल्मष नाशिनी आहे आणि म्हणून या करवीर क्षेत्रामधून ती अखंड वाहते. अगस्त्य महर्षी इथं लोकोपकाराच्या भावनेतून म्हणतायत, हा रे विमूढजना गर्भजनी प्रभूतम किम विस्मृतोसी विविध किल दुःख जातम अद्यापि न व्रजसी यत करवीर भूमीम यत्रैव चा वहंती पंचनदी भवग्नी. म्हणजे हा रे विमूढ नरा, इथं ते जे नर करवीर क्षेत्रामध्ये यात्रेला येत नाहीत, करवीरा जगदंबेच्या दर्शनाला येत नाहीत, त्याला ते म्हणतायत, अरे मूर्ख मनुष्या, त्या मनुष्याच्या जन्माला येऊन तू केलंसच काय? सगळ्या दुःखाचा संहार करणारी पंचगंगा ज्या ठिकाणी वाहते अशा करवीर क्षेत्रामध्ये न आला नाहीस तर तुझ्या जीवनाला अर्थ काय राहिला? इथं सगळा काळ शुभ आहे, सगळे देश शुभ आहेत, सर्व द्विज दानपात्र आहेत. या भोगावती तटाचं हे महात्म्य आहे. ज्याप्रमाणे यज्ञामध्ये अश्वमेध आहे, नगांमध्ये म्हणजे पर्वतांमध्ये हिमालय आहे, व्रतांमध्ये सत्य हे व्रत आहे, दानामध्ये अभय म्हणजे दुसऱ्याला अभय देणं हे व्रत आहे, तपामध्ये प्राणायाम आणि मंत्रांमध्ये ज्याप्रमाणे ओंकार आहे, अध्यात्म विद्येमध्ये ज्याप्रमाणे अध्यात्म विद्या आहे आणि गौरी स्त्रियांमध्ये ज्याप्रमाणे गौरी सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे सर्व क्षेत्रांमध्ये हे करवीर क्षेत्र श्रेष्ठ आहे आणि सर्व तीर्थामध्ये भोगावती सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळं कुणीही करवीरामध्ये यावं आणि या करवीर क्षेत्राचं आणि भोगावतीचं सेवन करावं, त्यांची सेवा करावी. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यानंतर अंधाराचं भय नाश होतो किंवा गरुडाच्या आगमनानंतर सर्पाचं भय नाश होतं, वाऱ्याच्या प्रवाहानं मेघ निवळून जातात, तत्वज्ञानानं ज्याप्रमाणे मोह नष्ट होतो, सिंहाला पाहिल्यावर ज्याप्रमाणे हरणं पळून जातात, त्याप्रमाणे सगळी करवीर क्षेत्र पाहिल्यानंतर सर्व पाप तत्क्षणी नष्ट होतात. मनुष्याला दुर्लभ असं हे क्षेत्र, या करवीर क्षेत्राचं महात्म्य, अखंड पापांचा संहार आणि भक्तांचा उद्धार. या साधारण जलामध्ये ही पंचगंगा ही म्हणजे एक साधारण नदी आहे आणि तिला साधारण तीर्थ जो कोणी मानतो तो खरोखर अधमातला अधम आहे, कारण श्रद्धेनंच या तीर्थाचं पुण्यफळ मिळतं. जर श्रद्धेनं दान धर्म केला तरच त्याचं पुण्य मिळतं. त्यामुळे श्रद्धा हीच सर्वश्रेष्ठ आहे. तीर्थ, देव, गुरु आणि भेषज म्हणजे वैद्य, त्याचबरोबर धर्मशास्त्र याच्यावरती श्रद्धा ठेवली तरच त्यांचं फळ मिळतं. श्रद्धेनं या करवीर क्षेत्रामध्ये मुठभर भाजी जरी कुणी दिली तरी या करवीर क्षेत्रामध्ये अभ्युदय, सर्वाभ्युदय म्हणजे सर्व उद्धार करून देणारे एक क्षेत्र ठरतं. श्रद्धेनं इथं अनेक पापांचा, अनेक संकटांचा नाश होतो आणि म्हणूनच निष्कांचन म्हणजे निर्धन असे मुनिवान सुद्धा श्रद्धेमुळेच दिव्य पदाला प्राप्त होतात. धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या प्राप्तीसाठी श्रद्धा हीच परम कारण आहे आणि म्हणून जर पुरुषांमध्ये श्रद्धा नसेल तर त्याचं कुठलंही फळ मिळत नाही. कितीही काळीला क्लेश दिले, कितीही धर्म उपचार केले तरी श्रद्धा ही नसेल तर त्या कृत्याला अर्थ राहत नाही. श्रद्धा हाच परमश्रेष्ठ धर्म आहे. सूक्ष्म श्रद्धा, व्रत, दान, तप या सगळ्या ठिकाणी जर विश्वास असेल तरच ठामपणाने याचं फळ मिळतं. ही श्रद्धा केवळ या ज्ञानरूपी पुत्राची जननी आहे. त्यामुळं श्रद्धेनं सगळं ज्ञान अर्जित करणं हे गरजेचं आहे. दान, प्रतिग्रह या सगळ्यामध्ये विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि देशकाल हे सगळं करताना हे सगळं गृहीत धरून या करवीर क्षेत्रामध्ये रुद्रपदावरती पिंडदान केलं तरच त्याचं फळ आहे. त्यामुळं ज्याप्रमाणे तू हे महाकाल सगळे ऐकलेस, हे सगळे काळ ऐकलेस बरोबर आहे, ही सगळी पर्वणी ऐकलीस हे बरोबर आहे, तू मला लोकहितासाठी विचारलंस, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जर मनामध्ये जर भगवतीविषयी श्रद्धा नसेल तर काहीही शक्य नाही. तेव्हा या सगळ्या पुण्यकालांचं पुढे या महात्म्य सांगताना म्हणले, ह्या सगळ्या 35वा अध्याय जो पुण्यकालांचं वर्णन करणार आहे तो श्राद्ध कालाच्या वेळेला जर पठण केलं तर त्याच्या पितरांची मुक्ती होते. म्हणजे करवीर क्षेत्रामध्ये यांनी पुन्हा एक अगस्त्य महर्षींनी पर्याय सांगितला, हे सगळे पर्वकाल आपल्याला साधायला जमतील न जमतील, पण जेव्हा कधी आपण हे श्राद्ध पर्व करू, जेव्हा कधी हा दानधर्म करू, त्यावेळेला जर या श्राद्ध पर्वाचा, या पुण्यकालाचं वर्णन करणाऱ्या अध्यायाचं पठण केलं तर त्याचं पुण्य मिळेल यात संशय नाही. असं म्हणून या ठिकाणी करवीर महात्म्याचा हा 36वा अध्याय संपूर्ण केला आहे. जय जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु.